योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कर्ज सुविधा होण्यासाठी यांच्यासाठी शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित संस्था संघटनेसाठी स्थापन झालेली आहे। आज शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या पतसंस्थेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सकाळी अध्यक्ष अंजली श्री शेरकर यांच्या सर्व संचालक सर्व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये स्थळ एव्हरेस्ट इन हॉटेल जुने आरती एक्झिक्युटिव्ह एकता नगर पुणे नाशिक हायवे चाकण येथे संपन्न करण्यात झाली। सकाळी हायवे चाकण येथे संपन्न करण्यात झाली। सकाळी सरस्वती पूजन मान्यवरांच्या उपस्थित होते करण्यात आले। अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर गुणवंत सेवानिवृत्त विद्यालयातील मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये प्रामुख्याने उत्तम पोटवडे आंबोली मुख्याध्यापक, राजे शिवछत्रपती विद्यालय चांदूस, चंद्रकांता आरुडे भैरवनाथ विद्यालय वाकी, बुद्रुक येथील रामदास पवळे, आंबोली येथील उपशिक्षक शंकर शिंदे सर, विद्यालयामध्ये सेवा पूर्तता पूर्ण झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये महिला शिक्षक यांचा सहभाग होता। यांचा सत्कार करण्यात आला। नवीन नियुक्त झालेल्या शाळेमधील मुख्याध्यापकामध्ये आंबोली येथील प्रामुख्याने सरिता पोटवडे मॅडम संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात। राजे शिवछत्रपती विद्यालय चांदूस विठ्ठल नेटके सत्कार करण्यात आला। अनेक शिक्षकांचा नियुक्ती झालेले त्यांचा सन्मान करण्यात आला। 10वी मधील व 12वी मधील शिक्षकांमध्ये शिवाजी टाकळकर सर भालेराव, सर कैलास तिवारसे पोखरकर मॅडम, सांडभोर मॅडम व वाळुंज मॅडम दत्ता भगत, संतोष गाडेकर अनेक शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार सन्मान करण्यात आला। त्यानंतर वार्षिक मीटिंग आयोजन करण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने सभेपुढे खालील विषय मान्यता देण्यात आली। सन 29 जून 2025 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे वृत्तांत वाचन करणे, माननीय व्यवस्थापक समिती तयार केलेले सन 2025 ते 26 31 मार्च 2026 संपलेला वार्षिक अहवाल स्वीकृत करणे, आर्थिक वर्षाचे तेरोज पत्रक, ताळेबंदी, नफा तोटा पत्रक मंजुरी देणे, पतसंस्थेचे सन 2025 ते 26 समितीने शिफारस केलेले नफा विभागास मान्यता देणे, अंदाजे पत्रकांपेक्षा ज्यादा झालेला खर्चात मान्यता देणे, सन 2025 ते 26 अंदाज पत्रकांपेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास मान्यता देणे, वैज्ञानिक की लेखी परीक्षण अहवालाची वाचून नोंद घेणे व दुरुस्ती अहवाल पाठवणे, निबंधकांनी जाहीर केलेले पॅनलमधील पात्र वैज्ञानिक परीक्षकांची चालू आर्थिक वर्षाची लेखापरीक्षण करणे, त्यासाठी नेमणूक करणे, लेखापरीक्षणास मानधन मान्यता देणे, सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे याबाबत विचार करणे, अध्यक्षांच्या परवानगीने मीटिंगमध्ये विषयावर चर्चा करण्यात आली। त्यावेळी सर्व सभासदांनी त्याला मान्यता दिली। यावेळी सर्व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले। वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये शाळेमध्ये मुख्याध्यापक निवृत्त सेवा पूर्ण झालेले यांचा पतसंस्थेचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तानुसार SSC व HSC बोर्ड परीक्षा सन 2025 ते 26 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांचा गुणगौरव केला। वार्षिक पतसंस्थेचे सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे संचालक अध्यक्ष सौभाग्यवती अंजली शिरीष शेरकर, श्री प्रशांत नवनाथ आव्हार उपाध्यक्ष, संतोष देवराम काळे सहसचिव, एकनाथ रामा टोपे खजिनदार, प्रीती प्रकाश खराबी संचालक हरिदास रामचंद्र देवकाते,
विजय ज्ञानोबा पवार, अविनाश दामोदर कड, राजेंद्र रघुनाथ चौधरी, विलास सुग्रीव आदलिंगे, बाळासाहेब नामदेव मुळे, नंदकुमार बाळासाहेब शेलार, श्रीमती सरिता विश्वनाथ घोरपडे, दिलीप चिंधू करंडे, सुनील शंकर कड. स्वीकृत संचालिकांमध्ये श्रीमती आशा रामनाथ तांदळे, श्रीमती सुवर्णा महादेव मोरे, चंद्रकांत आनंदराव बुट्टे या पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री बापू शेनपडू. परदेशी वार्षिक सभेचे नियोजन करण्यात आले होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला, विविध संघटनेचे सक्रिय पदाधिकारी, पत्रकार संघ व त्यामध्ये सर्व सभासदान उपस्थित होते. त्या सर्वांसाठी स्नेहभोजन देण्यात आले. वार्षिक सभेची मीटिंग शांततेच्या वातावरणात मोठ्या उत्साहसंपन्न झाली. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.